नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेशनचा तांदूळ वापरून पटकन होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. हा पदार्थ बनवायलाही सोपा आहे आणि खायलासुद्धा छान लागतो, हेल्दीसुद्धा आहे. कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो. तर चला बनवायचा कसा ते आपण बघूयात. त्यासाठी 2 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे. तर मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला उडीदाची डाळ घ्यायची आहे. तर उडदाची डाळसुद्धा या तांदळामध्ये मिक्स करायची. 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर 3 पाण्याने मी याला व्यवस्थित असं धुवून घेतलं आहे. आता आपल्याला याला 2 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं, फक्त अर्धा इंच वर इतकं पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि 2 तासासाठी याला भिजत ठेवायचं. कमीत कमी 1.5 ते 2 तास भिजवायचं आहे. जास्त वेळ भिजवलं तरीही चालेल. तर पहा, आता छान असं हे भिजलेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. सर्व डाळ तांदूळ मी एक वेळेसच वाटून घेणार आहे. याच्यातीलच थोडं पाणी आपल्याला दळण्यासाठी टाकायचं आहे. अगोदर आपण स्वच्छ धुतलेले होते, त्याच्यामुळे हेच पाणी मी याच्यात टाकणार आहे. तर थोडंसं पाणी मी दळण्यासाठी टाकलं आहे आणि बाकीचं काढून ठेवलं आहे. सर्व पाणी टाकलं तर बॅटर खूप पातळ होईल. आता याला आपल्याला चांगलं दळून घ्यायचं आहे. तर पहा, मी याला चांगलं दळून घेतलं आहे. खूप बारीक असं याला दळायचं आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये टाकून घेऊयात. पाहू शकता, पीठ खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही. साधारण अर्धी वाटी पाणी टाकून हे पीठ चांगलं दळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर अर्धा चमचा मीठ टाकलं आहे. अर्धा चमचा खाण्याचा सोडा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. 1 चमचा भरून तेल टाकायचं आहे. हे सर्व आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. मीठ सोडा पूर्णपणे पिठामध्ये आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. तर अर्धा लिंबू आपल्याला एका वाटीमध्ये पिळून घ्यायचं आहे. डायरेक्ट टाकलं तर त्याच्यातील बियासुद्धा पिठामध्ये पडतील, त्यामुळे एका वाटीमध्ये मी रस काढून घेतला आहे आणि आता याच्यातल्या बिया काढायच्या. हा लिंबाचा रस आता आपल्याला या पिठामध्ये टाकायचा आहे. वापस याला एकदा मिक्स करून घ्यायचं. खाण्याचा सोडा आणि लिंबू टाकल्यामुळे छान जाळीदार असं तांदळाचे काप आपले बनतात. आता एका ताटामध्ये 1 चमचाभर तेल घेतलं आहे आणि सर्व ताटाला हे तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे. याच्यामुळे पीठ ताटाला चिकटणार नाही. आता सर्व पीठ आपण ताटामध्ये टाकून घेऊयात. एका कढईमध्ये 1 ग्लासभर पाणी गरम करत ठेवायचं आहे किंवा तुम्ही पातेलंसुद्धा वापरू शकता. आणि याच्यामध्ये आपण जे लिंबू पिळलेलं होतं तेच साल आपल्याला याच्यामध्ये कढईमध्ये टाकायची आहे. आणि नंतर कढईमध्ये पिठाचं ताट ठेवायचं. याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती 10 मिनिटे हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. तर पहा, मीडियम गॅसवरती मी 10 मिनिटे याला व्यवस्थित असं शिजून घेतलं आहे आणि मस्त याला जाळी पडली आहे आणि पूर्णपणे ते छान असं शिजल्या गेलं आहे. आता आपल्याला याचे काप करून घ्यायचे. तर तुम्हाला हव्या त्या साईजचे किंवा हव्या त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता. तर मी याचे छोटे छोटे चौकोनी असे काप करून घेत आहे. तर पहा, छान असे आता आपले कापसुद्धा करून झालेले आहेत. मस्त अशी याला जाळी पडलेली आहे आणि छान असं शिजल्या गेलं आहे. आता आपण उलटण्याने याला काढून घेऊयात. तर सुरुवातीला मी तुम्हाला 1 ते 2 काढून दाखवते आणि नंतर आपण हे सर्व उलटण्याने असे काढून घेऊ. एक एक काढायला खूप वेळ लागतो, तर असं उलटण्याने सर्व पटकन निघले जातात. पहा, मस्त असं स्पंजी झालं आहे.
तर सर्व हे तांदळाचे काप आपल्याला असेच काढून घ्यायचेत आणि थोडे सुटसुटीत करायचेत. आता एका कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल गरम करत ठेवायचे. कढईच्या सर्व बाजूंनी असं तेल टाकायचं, म्हणजे तांदळाचे काप कढईला चिकटणार नाहीत. आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि नंतर 1 चमचाभर जिरे टाकायचे. जिरं छान फुलल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकायची. थोडीशी कढीपत्त्याची पाने तळसली की पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट आपल्याला टाकायचं आहे. तिखट तुम्ही आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता. आता हे थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घेऊ आणि लगेचच याच्यामध्ये आपण तांदळाचे काप टाकूयात. तुम्ही याच्यामध्ये आवडीनुसार चाट मसालासुद्धा वापरू शकता, म्हणजे थोडीशी आंबट गोड चवसुद्धा लहान मुलांना आवडते. तर आता फक्त 1 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती आपण हे तांदळाचे काप परतून घेऊ. खूप हलक्या हाताने आपल्याला याला परतवायचे आहेत. सर्व हळद आणि तेल तिखट तांदळाच्या कापांना लागेपर्यंत हे परतून घ्यायचं. तर पहा, मस्त आता याला कलर आलेला आहे आणि थोडेसे क्रिस्पी होतात परतवल्यामुळे. थोडासा आपल्याला याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, अगदी थोडं, साधारण 2 चमचे, म्हणजे सर्व मसाले छान असे ह्या कापांना लागले जातात. तर हे छान असे आपले तांदळाचे काप बनवून तयार आहेत. याच्यावरती मस्त अशी कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता. टोमॅटो केचप किंवा मग हिरवी चटणी कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात आणि असेसुद्धा हे खायला खूप छान लागतात, झटपट होतात आणि टेस्टीसुद्धा आहे. तर पहा, मस्त असं हा पदार्थ आपला बनवून तयार आहे. साधा, सोपा आणि पटकन होणारा. तुम्हाला जर आवडला असेल तर करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.